32 संघांचा समावेश आणि खरं तर 32 संघ या स्पर्धेमध्ये उतरले, त्याच्यातनं 4 संघ नशीबवान राहिले, ते अंतिम फेरीमध्ये पोहोचले. आता सेमीफायनलची पहिली लढत, दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. मॅच स्टार्ट होतीये. सांगली टीमची सलामी जोडी. पहिला चेंडू पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट. अतिरिक्त रन्सनं अकाउंट ओपन झालं आणि खातं खुलं झालंय मैदानावरती सांगडे संघाचं. आशिष पाटील आणि त्यानंतर वैभव भोपी हे दोन ॲज ओपनर म्हणून सलामीसाठी गेलेत. कारण मॅच असेल आता 3 षटकांची, तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक अप्पान पटेलच्या माध्यमातून फेकलं जाते. पॉवर सर्कलचं पहिलं षटक. हा चेंडू चांगला विकेटच्या मागे, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि ते मागात पडलाय. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर वैभव भोपी बॅक टू द डग आउट. डायमंड डग, एकही बॉल न खेळता तो बाहेर. टीम टोटल 0 धावा. पहिला खेळाडू मैदानात बाहेर झालाय आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं की यस संघ आपण पाहतोय सांगडे संघ 1 बॉल 4 ची गरज होती आणि त्या अंतिम बॉलला षटका ठोकत सांगडे संघाला विजयाची दिशा आणि खरं तर सुपर 4 मध्ये दाखल करून देणारा खेळाडू आता मैदानावरती. पहिला बॉल लॉप केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू सीमा पार, षटकार. मैदानावरती प्रणित पाटीलच्या बॅट मधून षटकार आला आणि षटकाराने टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती 6 धावा 7 धावा. पहिला चेंडू स्वे, त्यानंतर एक रनआउट, त्यानंतर आपण पाहतोय मॅच मध्ये धावा झाले ते एकूण 7. बाबत सर्कलचं पहिलं षटक. गोलंदाज अप्पान पटेल चांगलं षटक फेकतो. एक षटकार आला, एक विकेट आली. फार महत्वाची मॅच तुम्ही पाहतायत कारण इथनं जिंकून संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल, सुपर फायनल मध्ये दाखल होईल. सुपर 4च्या लढती आता सुरू झाल्यात. सेमी फायनलची पहिली लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. एका बाजूला संघ खेळतोय जय चेरोबा सांगडे आणि दुसऱ्या बाजूला 91-91 स्टार ओवे. यावेळी संधी होती, पुन्हा एकदा संधी गमावली आहे. एक लेग बाय स्वरूपात रन्स प्राप्त झाली. सिंगल बरोबर टीमची टोटल स्कोर बोर्ड होती 8 धावा लागल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहिलंय आणि पॉवर प्ले मध्ये एक षटकार आला. बॅट्समॅन प्रणित पाटीलने षटकार ठोकलाय. 3 षटकांची लढत, कमीत कमी 35 ते 40 टार्गेट सेट करावं लागेल. अवैध संघाची बॅटिंग लाईनअप देखील खूप स्ट्रॉंग आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅक साईडला क्षेत्ररक्षक दूर आहे. चाललाय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू सीमारेषा बाहेर. अजून एक शानदार चौकार.
रन संख्या की बात करेंगे तो पडल्यानंतर चेंडू थोडासा टेक ऑफ झाला, फलंदाज त्याला बीट करतोय. एक चौकार आला, एक षटकार आला आणि टीमची टोटल सध्या एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 12 रन्स, 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अगदी आपण पाहिलं तर महिला ओव्हर मध्ये सुरुवात दमदार झाली. चला उभे संघ जास्त वेळ घेऊ नका, लगेच शतक लावून घ्या. फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर चले गए घर 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 घर। आगमन झालंय. विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. आज स्पर्धेतला आपण पाहतो अंतिम दिवस, मेगा फिनाले, मेगा फेस्टिवल. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. श्री विठ्ठल रोखमाई क्रीडा व सांस्कृतिक कला मंडळ पेंदर आयोजित VRCC चषकचं शानदार पर्व आपण एन्जॉय करतोय. दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या ताटामाटानं या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल 1 ओव्हर नंबर 2 फेकण्यासाठी आलाय तौसिफ पटेल. पहिलं बॉल त्यानं फेकला आणि डॉट चेंडूची समाप्ती. ॲज ओपनर म्हणून आशिष पाटील मैदानावरती आहे. त्यानं एक चौकार फक्त आपल्या इनिंग्स मध्ये दाखवलाय आणि त्याला साथ देत असताना प्रणित पाटील मैदानावरती नॉन स्ट्राइक मध्ये आहे. दोन्ही विस्फोटक काढू, 3 षटकांची लढत. चांगला बॉल ऑफ साइडला अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ प्रिझन मध्ये एक सिंगल प्राप्त झाली आणि सिंगल बरोबर टीम टोटल सध्या चालली आहे 13 या धावसंख्येमध्ये. आजच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की डोलगर संघाला परास्त केलं. टीम कोपरा संघानं अप्रतिम मॅच राहिली. शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांनी त्या मॅचचा आनंद घेतला आणि या मॅचचा देखील आनंद प्रेक्षक वर्ग घेत आहेत. बरेच सारे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेत. स्वीटशीटचा प्रयत्न, परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर होता. पंचांनी स्वैर घोषित केला. अबांत धावसंख्या भारतीय टीमची टोटल सध्या स्कोर बोर्ड होती 14 रन्स. स्ट्राइक एंडवरती बॅट्समन आशिष पाटील आहे. नॉन स्ट्राइक एंडवरती काढू आपण पाहतोय प्रणित पाटील. पुन्हा एकदा स्विचिटचा नापाक प्रयत्न, कारण स्विचिट रिव्हर्स शॉट स्कूप. तुम्ही जेव्हा वेगळ्या प्रकारचे फटके खेळता ना तेव्हा तुमच्याकडे 2 गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत पाहिजे. ह्या 2 गोष्टी असल्या की तुम्ही कुठल्याही प्रकारचे फटके मैदानावरती खेळू शकता. परंतु एक लेग बाय स्वरूपात रन्स प्राप्त झाली. चांगला बॉल पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर तौसिफ पटेल परेशान झालाय, कारण बॉल पडल्यानंतर अगदी थोडा बाहेर निघतो आणि पंच आम्हाला सांगतात चेंडू स्क्वेअर. पंचांच्या भूमिकेत मेन पंच रुपेश नेऊकर, मॅन फ्रॉम पेंदर, आणि त्यानंतर तुम्ही पाहता तिथे प्रवीण पवार, मॅन फ्रॉम बॉल चांगला ऑफ साइडला, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये जेल ड्रॉप. पनामा कॅप परिधान केली आहे. अगदी आपण पाहिलं तर पनामा कॅप पूर्वी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अजय जडेजा, मोहम्मद वीरेंद्र सेहवाग, अझरुद्दीन सारखे खेळाडू होते जे पनामा कॅपचा वापर करायचे. आणि या मॅच मध्ये आपण पाहिले शतकक्षणानं झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पुन्हा एकदा उडवलाय बॉल, यावेळी चूक नाहीये आणि धक्का लागलाय. पहिला सलामीवीर बॅट्समन मैदानावरती आशिष पाटील. बॅक टू द डगआउट. युग पुरुषांची महापुरुषांची
चेअरमॅन सन्माननीय जीवनशेठ भोईर आणि संतोषदादा नेरुळकर यांचं आगमन झालंय. विनंती करेल साहेबांना आपण व्यासपीठावरती यावं. VRCC चषकाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर सांगड्याचे जगदीश पाटील हे देखील येथे आलेत, त्यांचं देखील स्वागत आहे. जगदीश पाटील सांगड्या गावावरून या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी उपस्थित झाले, तुमचं देखील मनपूर्वक स्वागत. यस योगेश. अशरफजी पटेल आपलं देखील स्वागत. अगदी उभय संघाच्या पाठीशी असतात, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 ही सरासरी गाठत असताना 2 गडी बाद 18 ओव्हर नंबर 3 अंतिम षटक असेल. चांगला बॉल इथे खेळतोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आलेत, एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न नाहीये. स्ट्राईक जास्तीत जास्त आता बॅट्समन प्रणीतला ठेवावी लागेल, कारण तो एक विस्फोटक कार्ड, त्यांना पहिला बॉलवरती षटकात ठोकत डावाला सुरुवात केली. 3 षटकांची लढत आहे. मी मगाशी सांगितलं की 30-35 धावा तरी निदान टार्गेट सेट करावा लागेल, जेणेकरून येणाऱ्या सेकंड सत्रामध्ये संघर्ष करावा लागेल ओबे संघाला. ओबे संघाची बॅटिंग त्यांची ताकद आहे. क्लिंग बोर्ड आणि अजून एक सफलता सोहेल पटेलच्या नावावरती. धक्का क्रमांक 3. टोटल 19 धावपळकावरती लागलेत आमचे स्कोरर सांगतात, कारण या ओव्हरमध्ये 2 बॉल फेकलेत आणि धावपळकावरती धावा लागलेत. एक सिंगल धावपळकावरती, डबलचा प्रयत्न, दुसरी धाव इथे कंप्लीट होणार. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे आणि धाव संख्या स्कोर बोर्डवरती 21. लक्ष चांगलं टार्गेट सेट करावं लागेल या मॅच मध्ये. शेवटचं अंतिम षटक तुम्ही पाहतायत सोहेल पटेलच्या माध्यमातून फेकले जाते. चांगला बॉल, टॅपिंग क्रिकेट, क्षेत्ररक्षक आहेत, मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल, डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. 23 रन्स टीमची टोटल. आणि आता शेवटचे अंतिम षटक आणि 2 बॉल शिल्लक आहेत. टार्गेट सेट करावं लागेल, मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे, कारण या मॅच मध्ये सामना जिंकण्याचा असेल तर तुम्हाला 30 ते 35 धावा तरी टार्गेट सेट करावं लागेल. प्रयत्न सुरू आहेत, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. एक सिंगल आली, डबलचा प्रयत्न आता पुन्हा एकदा केला जाईल, परंतु इथे एकच सिंगल. धाव संख्या 24 आणि आता अंतिम बॉल वरती टार्गेट सेट होईल टीम सांगडे संघाचं. शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल. सोहेल पटेलचं षटक राहिलंय चांगलं, परंतु अंतिम बॉल अजून एक विकेट प्राप्त केली आणि धावपळकावरती पहिल्या सत्रामध्ये जय चोरोबा क्रिकेट संघ सांगडे या संघाने टोटल 24 आणि 25 धावेचं छोटस टार्गेट उभं केलंय. 9191 स्टार ओबे संघासमोर. तर निश्चित मॅच आपण पाहतोय चेरोबा प्रसन्न सांगडे बनाम रामचंद्र मडवी प्रतिष्ठान स्टार ओबे संघ, आणि संघासमोर आता लक्ष उभं असेल केवळ 25 धावेचं.
25-25 लक्ष उभं केलं या मॅच मध्ये. अगदी तुम्ही सेमीफायनलची पहिली लढत पाहता, परंतु सेकंड सेमीफायनल आपण आमंत्रित करूया. या ठिकाणी दोन्ही संघनायकाला मॅच असते. सेकंड सेमीफायनलची चैतन्येश्वर क्रिकेट संघ कोठारी आणि दत्तकृपा क्रिकेट संघ कोपरा या दोन्ही संघांना विनंती करेल की आपण टॉस साठी लगेचच इथे जॉईंट व्हायचं आहे. सेकंड सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. चैतन्येश्वर क्रिकेट संघ कोठारी सध्याच्या सीझन मध्ये आपण पाहिले तर अगदी इन्फॉर्म असलेला संघ, ज्याने अक्षरशः टेनिस क्रिकेटला पूर्ण या वर्षी संपूर्ण गाजवलाय तो संघ. आणि दुसऱ्या बाजूला या वर्षामध्ये आपण पाहिले तर चांगला परफॉर्मन्स देत असताना DCC कोपरा संघ पाहायला मिळेल. तर चला दोन्ही संघनायक या आपण, आणि या मॅच मध्ये 25चं टार्गेट आहे. आणि कमेंटर बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून VRCC चषकाचा थरार सेमी फायनलची पहिली लढत. आणि कमेंटर बॉक्स मध्ये साईराजे रेशमाने गायलं. चैतन्येश्वर कुटारी आणि कोपरा टीम आले. तर्शल स्वागत आहे आपलं देखील. जबरदस्त मॅचेस आपण पाहिल्या. कोपरा टीमनं आपली दादागिरी, आपली हुकूमत इथे दाखवली आणि सुपर 4 साठी क्वालिफाय झालेत. आमचे सिनियर कॉमेंटेटर जहीर पटेल सर देखील मॅचचा आनंद घेतात. सर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आमचे अशरफजी पटेल, त्यांचा आवाज देखील आपण मागच्या मॅच मध्ये जरूर ऐकला होता. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. तर चैतन्येश्वर कुटारे टीमचे संघनायक या ठिकाणी आलेत. चला नाणेफेकीसाठी आम्ही व्यासपीठावरती आमंत्रित करू. संदेश नेरुलकर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करू. यस पंतांचा ग्रीन सिग्नल. आरंभिक जोड़ी जय और ये वीरू की जोड़ी है. काफी खतरनाक, काफी पावरफुल, काफी तगड़ी टीम यहाँ से बल्लेबाजी करने के लिए नीकू, जो हमेशा छक्के चौबे के साथ पारी को अंजाम देते हैं. एक छोटा सा टारगेट है, लेकिन इस टोटल को बचाने के लिए आपको हाई स्टैंडर्ड फील्डिंग, हाई स्टैंडर्ड बॉलिंग और विकेट टेकन गेंदबाजी करने की. दोनों टीम को ढेर सारी शुभकामना. पहली गेंद यहाँ से गेंदबाज तैयार. मंगेश पाटिल सामने, बल्लेबाज नीकू. ओहो, इस बार बैट का अंदरूनी हिस्सा लेकर गेंद विकेटों के पीछे. अच्छी फील्डिंग आकिब और ये निकेश की ये जोड़ी है, तगड़ी जोड़ी है. हमेशा पावर प्ले में तगड़ी बल्लेबाजी करते हैं. मैंडेटरी पावर प्ले में अच्छा प्रयास करती है दोनों बल्लेबाज. छोटा सा टारगेट है, लेकिन इस टारगेट को अंजाम देने के लिए उतरी है जय चेरोबा सांगली टीम. ओ हल्के हाथों से ड्राइव किया, कमाल का ड्राइव है. ये मरीन ड्राइव से भी बेहद खूबसूरत ड्राइव है. मिलेंगे 4 रन. मैच आरपीएल में जबरदस्त बल्लेबाजी की, पीपीएल में भी तगड़ी बल्लेबाजी की, लेकिन इस प्रतियोगिता में निकेश पात्रे चौवे के साथ खाता खुला किया. गेंदबाज मंगेश, यहां से अगली गेंद फुल टॉस है. ये तोहफा था, तोहफा कबूल किया. निकेश के बल्ले से निकलता हुआ दन 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 करता हुआ एक और चौवा. मिलेंगे 4. समितीचा अध्यक्ष एकमताने झाला. रायगड समालोचक समितीचा अध्यक्ष एकमताने झाला. आला रे आला रे आला संदीप पाटील
मॅच. तर याच दरम्यान आमचे मित्र सागर पाटील त्यांच्या माध्यमातून देखील स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफी देखील देण्यात आली. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत है. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ये तगड़े बल्लेबाज है, क्या यहाँ से चौवे की हैट्रिक होगी? जबरदस्त बल्लेबाज, मैंडेटरी पावर प्ले में. चले जल्दबाजी करे सुधीर. अच्छे बल्लेबाज है, काफी तगड़े बल्लेबाज है, ऊंची उड़ान भरने वाले बल्लेबाज है, दम कम है, गहरा है, होश है, जज्बा है, जुनून है और ताकत है ये बल्लेबाज है. लेकिन तगड़ी गेंदबाजी यदि होती है तो इस मैच में बिल्कुल पलटवार हो सकता है. चलिए इस बार निकेश की गाड़ी चली, पम 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 पम, मिलेंगे 6 रन. ये आता हुआ ये लंबा छक्का. टीम की टोटल की बात करेंगे तो यहाँ से तेजी की रफ्तार से 14 रन स्कोर बुक के ऊपर. एक और ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, निकेश मात्रे टीम की जरूरत देखते हैं. मिलेंगे 4 रन. टीम को मैं कहूंगा, लेकिन यह तागड़ी बल्लेबाजी करते हुए विकेट टेकन गेंदबाजी अगर नहीं होती तो इस मैच का अंजाम 9 गेंदों के ऊपर पर्दाफाश होगा. इतनी ताबड़तोड़ बल्लेबाजी है. ये इस बार जरूरत नहीं थी, प्लेसमेंट दिखाकर यहाँ से एक अच्छी बारीक जोरदार डाला बल्लेबाज निकेश मात्रे के लिए. 3 चौवे 1 छक्का. हमको तेरे आशिक है सदियों पुराने, हमको तेरे आशिक है सदियों पुराने. पहली बार काफी महंगे साबित हुई. 18 रन आए, 12 गेंदों के ऊपर चाहिए 7 में 12 रहते तो मजा आता, लेकिन इस बार समीकरण उल्टा है. बनेंगे आप 12 में 7. आकिब दे देखिए क्लोज इनकाउंटर करने के लिए आप सुधीर विकेट कीपिंग की भूमिका में. स्विच हिट लगाया इस बार के हवा में घटा के संग संग, और ये देखिए तीसरे एटम में यहाँ से कैचेस विद मैचेस. पकड़ो क्या जीतो मैच, छोड़ोगे क्या तो भाई कैसे जीतोगे आप मैच. अब 11 में 6 का समीकरण. 11 गेंदे और अच्छे रन का बिल्कुल जरूरत रहेगी. तगड़े बल्लेबाज है तो अब तोशिब, जबरदस्त बल्लेबाज है, तगड़े बल्लेबाज. नाइट प्रतियोगिता नीरा में मैन ऑफ द सीरीज में बिल्कुल बाइक मिली थी, वही बल्लेबाज अब स्ट्राइक गेंद के ऊपर. बेहतरीन प्यार मिलता है जब भी हम ओवे में कमेंट्री करते हैं, बहुत प्यार मिलता है सभी टीम का, उनका भी हम स्वागत करेंगे. और बिल्कुल हल्के हाथों से ड्राइव करना चाहते हैं ऑन साइड में, बेहद मिलेगा सिंगल के साथ टीम का टोटल इस बार 1 रन से बढ़ता हुआ 20 रन स्कोर बुक के ऊपर. बहुत बड़ा संघर्ष होगा अब इस मैच को जीतने के लिए. अच्छी गेंदबाजी होती है इस ओवर में, अच्छी गेंदबाजी होती है तो कमबैक कर सके. सांगड़े टीम है, अच्छी टीम है. आकिब के लिए इस बार फिंगर रोल देखिए, ये देखिए मिस फील्डिंग का नतीजा. गेंद नहीं रुकेगी, गेंद जाएगी सीधा डिफाइन लेग बाउंड्री रेखा के बाहर. 22 के तौर पर इस बार मिलेगा चौवा. अप्रतिम टाइमिंग, क्या सोडली, क्या छूटा. स्कोर इज लेवल. मैच का विनिंग स्ट्रोक आता हुआ, गेंद जाएगी सीधा लॉन्ग ऑन बाउंड्री रेखा के बाहर, क्लियर करते हुए माइट हिट. मिलेंगे 4 और यहां से फाइनल में प्रवेश करने वाली टीम है बिल्कुल स्टार मूवी. इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो सोहेल पटेल, जिन्होंने 2 विकेटें ली और रन संख्या खर्च की सिर्फ 6.
तो सोहेल आइए, प्लीज कम ऑन द स्टेज एंड कलेक्ट योर मैन ऑफ द मैच ट्रॉफी। थँक्यू सो मच। या ठिकाणी शुभागमन होत आहे। अर्थातच संहिता ट्रान्सपोर्टचे ऑनर आदरणीय सन्माननीय भाई